असं ना महापौर खुर्ची घ्या. एअर कंडिशन आहे इथं, एअर कंडिशन आहे झाली काय हे काल 2-3 जनरल सेवा केल्या, एक दूध संघाची केली, एक बँकेची केली, परवा कारखान्याची केली. लोकांनी येड्यात काढण्याचाच प्रकार आहे. तो तिकडून किती हात वर केला तरी आपण परवानगी दिली तरी बोलत चला चला आपले पाऊल पडते पुढे. फार मोठा भ्रष्टाचार झाला बदल्यांच्या मध्ये, त्यामुळे गृह सचिवांच्याकडे केंद्रीय गृह घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा माझ्याकडे आहे. ती प्रूव्ह का देणार? मी काही त्यांची मुलाखत तपशीलवार पाहिलेली नाही, मला वेळही मिळाला नाही. पण पहिल्यांदा आपल्याकडे महाराष्ट्रात पोलीस आस्थापना मंडळ असतं, पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड. तर पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या वर अप्पर मुख्य सचिव गृह असतात, पोलीस महासंचालक असतात, अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना असतात, पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग ते असतात. ह्या सगळ्यांचे आस्थापना मंडळ असतं आणि त्या आस्थापना मंडळ शिफारस करतं आणि त्याप्रमाणे बदल्या होतात. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या ज्या बदल्या आहेत त्या एस्टॅब्लिशमेंट बोर्डाकडून झालेल्या आहेत, त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे झालेल्या आहेत आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्यावर हुकूम बहुतेक सगळ्या बदल्या केलेल्या आहेत. उलट माजी गृहमंत्र्यांनी त्यांच्या काळामध्ये या आस्थापना बोर्डाला डावलून किती बदल्या केल्या याचं जरा त्यांनी आकडा जर सांगितला तर महाराष्ट्राच्या माहितीत अधिक भर पडेल. त्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढून ज्या बदल्या केलेल्या आहेत त्या बदल्यांमध्ये किती पारदर्शकता होती याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण जी आपल्या रश्मी शुक्ला यांचा त्यांनी हे दिला, उदाहरण दिलं, दाखला दिला, त्यात माझ्या माहितीप्रमाणे गृहमंत्र्यांच्यावर कोणता आरोप नाही, त्यांच्या संभाषणाचा कुठं उल्लेख नाही आहे आणि त्या अहवालामध्ये नमूद केलेली आणि आरोप ठेवलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या खाजगी आहेत आणि एकच व्यक्ती मला वाटतं उच्च श्रेणी लघुलेखक तिकडं अमरावती भागातली आहे आणि त्यामुळं हा जो डेटा 6.3 GB दिलेला आहे याच्यात फार काही विशेष नाही आहे. पण उदाहरणार्थ त्या अहवालात त्यांनी सांगितलेलं आहे की संदीप बिश्नोईची बदली पोलीस आयुक्त नवी मुंबई अशी होणार आहे, पण त्यांची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त झाली. संजय कुमार वर्मा यांची बदली पोलीस आयुक्त ठाणे होणार असं त्या अहवालात म्हटलं आहे, पण त्यांची बदलीच झाली नाही. विनय कुमार चौबे यांची बदली पोलीस आयुक्त नागपूर किंवा पुणे होणार असं होतं, पण त्यांची अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईला झाली. BK सिंग यांची पिंपरी चिंचवडला होणार, ती झाली त्यांची नव्या मुंबईला. त्यामुळं त्यांनी जे अहवाल दिलेला आहे तशी बदली आता संजय कुमार वर्मा पोलीस आयुक्त ठाणे होणार, त्यांची तर बदलीच झालेली नाही. असे त्यांनी जे त्यात सांगितलेलं आहे ती सगळी उदाहरणं चुकलेली आहेत, बरीचशी, बहुतेक सगळी. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती किंवा त्या अहवाल जो त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला तो विशेष म्हणजे धादांत असं काही घडलेलंच नाही. त्याची चर्चा काही खाजगी लोक फोनवर करत असतील तर त्याचा हवाला दिलेला आहे. पण प्रश्न यातनं असा निर्माण होतो की लोकांचं संभाषण टेप करणं, दोन व्यक्ती बोलत असताना
त्यांचं संभाषण रेकॉर्ड करणं हा अधिकार यांना कुणी दिला? या संबंधात काही संकेत आहेत की असे कधी टेपिंग होऊ शकतं, आणि ते जे संकेत आहेत ते संकेत पायदळी तुडून अशी रेकॉर्डिंग करण्याचं काम हे कुणाच्या आदेशाने झालं, आणि करणारे कशा पद्धतीनं असं रेकॉर्डिंग करत होते? 1-2 मिनटं मला द्या. लाईव्ह नाही आहे ना? दोन. फोन टॅपिंग, सॉरी, बघा. तर फोन टॅपिंग कधी केलं जातं? देशाची एकता व अखंडता धोक्यात असेल, सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी, जनतेमध्ये शांतता राखण्यासाठी, परकीय देशासोबत मैत्रीचे संबंध वगैरे, एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास खंडणी, दरोडा वगैरे अशा वेगळ्या गोष्टी अशा आहेत. तर हे फोन टॅपिंग हे कोणाच्या परवानगीनं झालं? नंबर 1, फोन टॅपिंग करण्याचा अधिकार रश्मी शुक्ला यांना कुणी दिला? प्रॉपर ऑथेंटिक परवानगी घ्यायची प्रोसिजर होती, ती घेण्यात आली होती का? आणि ती घेण्यात आली असेल तर त्या पद्धतीनं हा जो राज्य गुप्त स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे, राज्य गुप्त वार्ता विभाग, हा अत्यंत संवेदनशील विभाग असतो, आणि त्यामुळं पोलीस महासंचालक आणि SID आयुक्त यांच्यात झालेला पत्रव्यवहार बाहेर कसा येतो, हाही गंभीर प्रश्न त्यातनं निर्माण होतो. रश्मी शुक्ला SIDचे आयुक्त असताना त्यांनी काय काय माहिती गोळा केली? काही SIDचे फील्ड अधिकारी जे होते त्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कसं काम करावं लागत होतं, हे सगळी माहिती हळूहळू पुढं आलेली आहे. आणि अगदी महाराष्ट्रातले आमदार जे आहेत त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं कामही, हे सरकारचं जे जबाबदारीचं काम आहे त्यापेक्षा वेगळी कामं ही त्यावेळी चाललेली होती का? आणि या यंत्रणेचा वापर हा त्यावेळचे राज्यकर्ते कसा करत होते, हे सगळ्या गोष्टी हे आहेत. पण सगळ्यात मोठं म्हणजे फोन टॅपिंग. फोन टॅपिंगचा हा अधिकार यांना कुणी दिला? यांनी हे अधिकृतपणाने याच्यात परवानगी घेतलेली का, याची खरं म्हणजे चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि ही चौकशी करत असताना मला असं वाटतं की या संबंधात विशेष अशा पद्धतीनं काम होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं की आता त्यावर लक्ष केंद्रित होईल. पण मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटीचा आरोप केला, त्या बाबतीत काय असेल ते उघडकीला येईलच. त्याच्या बाबतीत त्याच्यात जे देवेंद्र फडणवीसांनी नाही केला, परमबीर सिंगांनी केला, त्यांनी त्यांच्या पत्रात जो उल्लेख केला आहे त्याची अधिक माहिती संबंधित अधिकारी घ्यायला लागलेले आहेत. त्या बाबतीत त्यांनी नावं ज्यांची घेतली त्या बाबतीतही माहिती घेत आहेत. ते यथायोग्य पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या जनतेला काय परिस्थिती होईल ते कळेल. पण असं होत असताना आज पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या गोष्टी सतत मीडियात देण्याचं काम आमचे विरोधी पक्षनेते करत आहेत. आणि ते करत असताना त्यांनी आज रश्मी शुक्लांचा अहवाल दिलेला आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी या दांडांत असत्य आहेत किंवा त्या सत्य झालेल्या नाहीत. आणि अशा प्रकारची एस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या मार्फतच जवळपास सगळ्या बदल्या या एस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या मार्फत झाल्या आहेत. राज्यातल्या प्रमुख व्यक्तींनी आमच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे मंत्रिमंडळातले जे काही मंत्री होते त्या सर्वांशी सल्लामसलत करून
संबंधितांच्याशी चर्चाही देखील वेळोवेळी झालेल्या आहेत. त्यामुळे कोणीतरी अपारदर्शकपणाने केले असं नाही, तर या बदल्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि एस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या शिफारसीने ज्या शिफारशी आहेत त्याच मान्य जवळपास झालेल्या आहेत. मागच्या काळामध्ये मात्र गृहमंत्री फडणवीस असताना एस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या मीटिंग किती वेळा झाल्या आणि त्यामध्ये त्या शिफारशी होत्या, त्यापेक्षा व्यतिरिक्त डायरेक्ट एक वेगळा क्लॉज आहे त्याच्याखाली डायरेक्ट अर्जन्सी मॅटर म्हणून किती बदल्या झाल्या याचे आकडेवारी खुलासा हा देखील होण्याची आवश्यकता आहे. आणि प्रश्न फोन टॅपिंगचा आहे, अत्यंत गंभीर आहे आणि मला वाटतं की या बाबतीत योग्य त्या पद्धतीनं पुढं पावलं टाकणं आवश्यक होईल. महाविकासपेक्षा किंवा विरोधी पक्षांपेक्षा ह्या सरकारी अधिकाऱ्यांच्यामुळे फार धोका अशी थोडी परिस्थिती वाटते. नाही, असं आहे की अधिकारी त्याच्या अधिकाराला बाजूला केल्यानंतर त्याचा अधिकार बदली झाली, काही कारणानं काही शंका असतील, काही गोष्टींच्या बाबतीत एखाद्या गोष्टीचा तपास त्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या सरकारने त्यांची बदली केली, ही सरकारची चूक नाही आहे. आणि त्यामुळे दुखावून जाऊन जर कोण धांदांत खोटे असत्यावर आधारित जर आरोप करत असेल तर महाराष्ट्रातली जनता हे सगळं ओळखून आहे आणि अशा असत्यावर आधारित असणाऱ्या आरोपांना महाराष्ट्रातली जनता जास्त भीक घालेल असं मला वाटत नाही. साहेब, राज्यात कोणती घटना घडली तर केंद्र सरकार लगेच हस्तक्षेप करते, ती कितपत योग्य होतं? असं आहे की आता NIAचा तपास चालू आहे, जो आमचा तोच आग्रह आहे की मनसुख हिरेनची हत्या, मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली जीप, त्याच्यात ठेवलेल्या कांड्या, जिलेटिनच्या कांड्या, ह्या सगळ्याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या ATSच्या लोकांनी 2 लोकांना करून मनसुख हिरेनच्या हत्येपर्यंत जवळपास ते पोचलेले आहेत. आता आम्ही रिझल्टच्या जवळ पोचलेलो असताना NIAने तो तपास काल संध्याकाळी आमच्याकडून काढून घ्यायचं पत्र त्यांचं आलं. आता आम्हाला शेवटी त्यांनी तो तपास काढून घेतला, म्हणजे तपास थांबवा असं पत्र आलं आहे. त्यामुळे आता आम्हाला तो तपास थांबवला पाहिजे. आता परमबीर सिंग यांच्या खाली वाजे काम करत होते, तोही तपास हा पुढं गतीनं किती पुढं पडतो आहे. साधारण NIAची पद्धत अशी आहे की जे सापडेल ते बाहेर सांगितलं जातं. आत्ता कालपर्यंत तर ह्या बातम्या भरपूर यायच्या, पण परमबीर सिंगांनी आरोप केल्यानंतर या NIAच्या तपासातल्या बातम्या आता बाहेर यायचं कमी झालं, हे आपल्या जनतेनं ओळखलं पाहिजे. आणि त्यामुळं असं काय झालं की ज्यामुळं पुढचा तपास जवळपास चालू असेल त्यांचा, पण बाहेर बातम्या तर येत नाहीत, म्हणजे एखाद्या वेळी थांबला असेल. किंवा आम्ही ATSची लोकं आमची अगदी तपासाच्या जवळ पोचलेली होती, ती आणखीन काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इंट्रोगेशनसाठी बोलवण्याच्या पोझिशनमध्ये आलेली होती. त्यांना तशा आशयाचे काही धागेदोरे देखील हातात सापडलेले होते आणि तेवढ्यात आमच्या NIAने आम्हाला पत्र पाठवून हा तपास थांबवा म्हटले. ATSच्या लोकांनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि अतिशय चांगला तपास ATSने केलेला आहे. आणि त्यामुळे ATSला जर संधी मिळाली असती तर ते 2-4 दिवसात त्या मुख्य कल्प्रिटपर्यंत कदाचित पोचले असते. आता आम्ही थांबवल्यामुळे NIA आता तपास करणार आहे. आणि मी मगाशी जे गाडी मुकेश अंबानींच्या घराबाहेर कुणी ठेवली याच्याविषयी आणि ती गाडी आणि जिलेटिन ह्याचाच तपास NIA आत्तापर्यंत करत होती आणि त्या तपासात वेगवेगळ्या बातम्या बाहेर येत होत्या. आता अचानकपणाने परमबीर सिंग साहेबांनी आमच्या आरोप केल्यामुळं ह्या बातम्या कमी झाल्या. आणि या सगळ्या म्हणजे मुकेश अंबानींच्या घराबाहेर कुणी गाडी ठेवली, त्यातल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या, त्या नागपूरहून आल्या का अहमदाबादहून आल्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची नावं त्याच्यावर आहेत, त्या मुंबईला कशा आल्या, ह्या सगळ्यांचा खुलासा हा NIAने करणं आवश्यक आहे. आणि ती महाराष्ट्रातल्या जनतेला, देशाच्या जनतेच्या समोर ठेवणं आवश्यक आहे. ते ठेवतील यथायोग्य, माझा काय असा दावा नाही. पण त्याबरोबर आमच्या पॅरलल ATS देखील आमची तपास करत होती. ती मनसुख हिरेनची हत्या या प्रकरणात तपास करत होती आणि त्यात जे धागेदोरे मिळालेले आहेत,
अगदी जवळ बरेचसे चांगली प्रगती आमच्या ATSच्या टीमने केली. मला वाटतं की त्यांना अजून एक 4 दिवसाचा वेळ मिळाला असता तर कदाचित आम्ही अंतिम जो मुख्य कल्प्रिट आहे तिथंपर्यंत पोचलो असतो. आता तोही तपास महाराष्ट्र सरकारच्या ATSकडून काढून घेण्यात आलेला आहे. त्यामुळं आता NIA काय करतं आहे हे पाहणं हे आवश्यक आहे आणि ते जे त्यांचे फाइंडिंग्ज असतील ते फाइंडिंग्ज जसे ते पहिल्या दिवसापासून बाहेर देत होते तशा मीडियाला ब्रीफिंग काही अजून फारसं गेल्या 2-3 दिवसात दिसत नाही. पण एक या देशातले एक चॅनल आहे रिपब्लिकन, त्यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये वाजे कसे राहत होते वगैरे ह्याचा तपशील दिलेला आहे. तो त्यांनी कुठून मिळवला मला माहीत नाही. पण किती मोठी बॅग ते आत घेऊन गेले, त्यात किती रक्कम होती, अशा सगळ्याच गोष्टी हळूहळू पुढं आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा योग्य तपास व्हावा. महाराष्ट्र सरकारची ही अपेक्षा आहे की गाडी कुणी ठेवली आणि मनसुख हरेंची हत्या कुणी केली याच्याकडे लक्ष विचलित न होता पूर्ण तपास करण्याची यंत्रणेने काम केलं पाहिजे. बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आरोप प्रत्यारोप करतायत, मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस रोज पत्रकार परिषद घेऊन ह्या मुख्य प्रश्नापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा का प्रयत्न करतायत. त्यांनी त्यांच्याकडे असणारी माहिती सरकारला द्यावी, केंद्र सरकारला द्यावी. पण ज्या गोष्टी या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, हा सगळा विषय ज्या प्रश्नापासून सुरू झाला त्याचा हत्यारा कोण आहे, मनसुख हिरेंचा, आणि ती गाडी कोणी ठेवली, ही खरं राष्ट्रीय धोका आहे. टेररिस्ट ॲक्ट आहे हा, तो कुणी केला. आणि टेररिस्ट ॲक्ट खाली NIA ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन करतं त्यावेळी मला वाटतं की तपास योग्यच झाला पाहिजे, लवकर झाला पाहिजे. आमची हीच मागणी आहे की शेवटच्या स्तरापर्यंत कितीही मोठा अधिकारी असला तरी आमची अपेक्षा आहे की NIA त्याच्यावर त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. या भाबड्या समजुतीनं आम्ही आता आमचा तपास थांबवून NIAच्या तपासाची वाट बघतोय. 6.3 GB डाटा अगर आप अंदर देखेंगे तो उसमें आपको समझ में आएगा कि इसमें जो लोगों का उल्लेख किया गया है उनकी वैसी बदली ही नहीं हुई. 4-5 उदाहरण है. संदीप बिश्नोई जी नवी मुंबई में उनका ट्रांसफ़र होगा ऐसा उसमें कहा गया है, लेकिन उनकी बदली रेलवे में हुई. संजय कुमार वर्मा उनकी बदली ठाणे पुलिस आयुक्त होने वाली थी ऐसा उसमें कहा गया, उनकी ट्रांसफ़र ही नहीं हुई. विनय कुमार चौबे की भी बदली पूना में होने वाली थी, वो लाचलुचपत प्रतिबंधक ACB में उधर हो गई. यानी उन्होंने जो कहा वो कुछ सच नहीं है. उन्होंने जो अहवाल में कहा है, रिपोर्टिंग किया है, वो कुछ एक भी चीज़ बराबर वैसी हुई नहीं है. और इसीलिए मुझे लगता है कि ये गलत आरोप हो रहा है. और बात तो ऐसी है कि फ़ोन टैपिंग की है. दिस इज़ मोस्ट सीरियस. फ़ोन टैपिंग करने का अधिकार किसने दिया, किसने उसको मान्यता दी थी, क्या उस फ़ोन टैपिंग के ज़रिए जिन लोगों का फ़ोन टैपिंग किया उसके बारे में परमिशन ली थी, क्या फ़ोन टैपिंग कब करते सबको मालूम है. ये बहुत बड़ा गुनाह है. और ऐसे गुन्हे अगर जिन्होंने कमिट किए हैं तो उनके ऊपर जांच लगनी चाहिए. किस लिए, कैसे प्राइवेट लोगों के फ़ोन टैप आप कर रहे थे और कैसे आप टैपिंग कर रहे थे, इसके बारे में एक्सप्लेनेशन तो देना पड़ेगा आगे. मामले में दखल दी थी, उसमें क्या हुआ? ऐसा है कि केंद्र NIA की महाराष्ट्र में इंक्वायरी मुकेश अंबानी इनके घर के बाहर जो कार रखी थी उसके बारे में हो रही है. और हमें विश्वास है कि वो प्रोफेशनल एजेंसी है, वो अच्छी तरह से इन्वेस्टिगेशन करेंगी. साथ में हमारी महाराष्ट्र की ATS भी इंक्वायरी कर रही थी मनसुख हिरेन की हत्या के बारे में. हमारे ATS के लोगों ने 2 लोगों को अरेस्ट किया है. उनके ज़रिए उनको जो सुराग मिले हैं वो अंत में जो मेन कल्प्रिट है वहाँ तक पहुँच सकते हैं. ये कॉन्फिडेंस हमारे ATS में निर्माण हुआ था और अच्छी तरह से उनका इन्वेस्टिगेशन चालू था. लेकिन कल शाम को केंद्र सरकार ने हमें बताया है कि NIA इसकी इन्वेस्टिगेशन हाथ में लेने वाली है. हमारा इन्वेस्टिगेशन रोक दिया जाए ऐसा उनको मेरे ख्याल से खतरा है. तो इसलिए अभी हम इंक्वायरी हमारी बहुत अच्छी चल रही थी और हमें पूरा विश्वास था कि जो मेन कल्प्रिट है वहाँ तक पहुँचेंगे. और हमारा उद्देश्य था कि कितना भी बड़ा अधिकारी हो तो भी उसको वहाँ तक पहुँचने की आवश्यकता है. लेकिन अभी हमारा इन्वेस्टिगेशन स्टॉप हुआ है. अब हम अपेक्षा करते हैं कि NIA इसमें अच्छी तरह से इन्वेस्टिगेशन करेंगे
किसने ये किया है ये भी लोगों के सामने आने की आवश्यकता है। उसमें जल्द से जल्द ये इन्फॉर्मेशन आए ऐसी अपेक्षा हम करते हैं। बार-बार प्रेस कॉन्फ्रेंस दे रहे हैं और ये जो सब्जेक्ट है डाइवर्ट करने के लिए बार-बार प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं। जैसे देखिए मेन घटना क्या हुई है, मुकेश अंबानी जी के घर के बाहर बॉम्ब रखने की या जिलेटिन रखने की जो साजिश हो गई और उसके बाद में मनसुख हिरेन की हत्या हो गई। ये दोनों जो चीज़ें हो रही है वो दोनों चीज़ें होने उसके ऊपर कंसंट्रेशन होना चाहिए। अब हमने किसी का तबादला किया और उसने कुछ आरोप किया या कल जाके और डिपार्टमेंट में कोई भी ऐसी आरोप कर सकता है, तो उसको मैं कम नहीं समझता हूँ, उसके ऊपर भी इंफॉर्मेशन लेनी चाहिए। वो बात चल रही है, काम हो रहा है, लेकिन इसके लिए बार बार अभी आज कोई नया मुद्दा ये 6.3 GB का उन्होंने निकाला, उसमें जो रिकॉर्डिंग किए है वो टैपिंग का मामला, ये नया टैपिंग का मामला सामने आ गया। तो ये सारे गंभीर घटना है, लेकिन हमारे विपक्ष नेता बार बार रोज़ उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेके जो मेन इशू है उसके ऊपर से लोगों का ध्यान विचलित करने का ये प्रयास है, ऐसे हमें लगता है। लेकिन हम जहाँ तक हम महाराष्ट्र सरकार की कोशिश थी, ATS के ज़रिए हम अंतिम निष्कर्ष पे पहुँचने वाले थे। अभी NIA के पास तपास गया है और जब से परमबीर सिंह ने अपना लेटर माननीय मुख्यमंत्री जी के पास दिया है, उसके बाद में NIA से भी बहुत ज़्यादा इन्फॉर्मेशन अभी बाहर आना कम हुआ है। मुझे मालूम नहीं NIA का तपास कहाँ तक पहुँचा है, पर अपेक्षा करते हैं हम आने वाले 8-10 दिन में NIA अंतिम कंक्लूजन पे पहुँचे। आज आपण NIA ची टीम येते बाकी सांगते, मग मुंबई पोलिसांचं खच्चीकरण होत नाही। नाही असं आहे की याच्यात जिलेटिन ठेवल्यामुळे टेररिस्टचा संबंध आहे का हे बघितल्यामुळे NIA याच्यात आली, त्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, मी ऑब्जेक्शन घेतच नाही। मी सांगतो की त्यांचा तपास गतिमान यावा। त्यांनी सुरुवातीला घेतलेल्या जे माहिती जी सतत मीडियाला येत होती तशी गेले परमबीर सिंगांच्या आरोपानंतर NIAची माहिती बाहेर लीक व्हायचं थांबलं का आणि त्यांचा तपास कुठंपर्यंत पोचला हे पण महाराष्ट्राला कळलं पाहिजे। सीबीआयचा तपास सुप्रीममध्ये गेलेत ना, तर त्याचा यशस्वी काय लीक आहे? परमबीर सिंग सीबीआय तपास व्हावा सुप्रीम कोर्टात, ते तुमच्या ताब्यातनं सगळं केंद्राच्या ताब्यात यायची इच्छा आहे का? नाही, कसं आहे, हे एखादी व्यक्ती संकटात सापडल्यावर अभय मिळवण्याचा प्रयत्न करू शकते, मी केला आहे असं म्हणत नाही, आणि त्यामुळं माणूस प्रयत्न करत असतो। आता कोण त्यांची बदली झाली, त्याला स्टे मिळावा म्हणून ते सुप्रीम कोर्टाकडे गेले आहेत, किंवा आणखीन त्यातला जो आरोप आहे त्याच्या बाबतीत चौकशी करावी, पण त्यांनी त्यांचं जे आरोप पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि जे मुद्दे घातले आहेत त्याचा तपास त्याच्या बाबतीत खरंच अशी गोष्ट कुठल्या प्रकरणाची 100 कोटीचं टार्गेट जे आहे असं त्यांचा दावा आहे, त्याच्यात त्यांनी नावं घातलेली आहेत। त्या लोकांची चौकशी, तपासणी, माहिती घेणं आवश्यक आहे, ते घ्यायचं काम चालू आहे। थोडे दिवस थांबा, तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळतील। नाही, ते तुम्ही आता इथं भेटलाय म्हणून मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देतोय, तो अधिकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा नाही, संजय पांडे यांचं दुःख मी समजू शकतो, ते सिनियर मोस्ट आहेत, त्यामुळे त्यांचे पर्सनल त्यांची अडचण ग्रज आहे। 1-2-3दा DGंची नेमणूक झाली आणि त्याबद्दल त्यांनी मतं व्यक्त केली आहेत, त्यावर मी काही मंत्री आहे म्हणून मी मंत्री म्हणून काही भाष्य करू इच्छित नाही। ते त्यांनी न्याय मागण्यासाठी दाद मागितलेली आहे। असं आहे की आमचं सरकार अडचणीत यावं म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहे, परंतु आम्हाला पूर्ण माहिती आहे की याच्यामध्ये जे दोषी आहेत ते एकदा दोषी गुन्हेगार समोर आले की दूध का दूध पाणी का पाणी हे नक्की लोकांना कळतं।
राष्ट्रपती राजवट लागू अशी मागणी होती. नाही, काहीही झालं महाराष्ट्रात तरी विरोधकांची मजल कुठपर्यंत? राष्ट्रपती राजवट आणेपर्यंत. एखादी घटना झाल्यावर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यांच्या तपासाचा आग्रह धरणं, त्याच्याबद्दल योग्य ते सत्य जनतेच्या समोर यावं हा आग्रहच नाही. डायरेक्ट राष्ट्रपती राजवटच, मधली आदली काही स्टेपच नाही. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेहमी सांगतो की विरोधी पक्ष म्हणून तुम्ही चांगलं काम करा. मागच्या अधिवेशनात एक आठवडाभर चांगल्या पद्धतीने केले. मला वाटलं की ते आता रुळले विरोधी पक्ष नेते म्हणून. पण सारखी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्यावर धड तुम्ही विरोधी पक्षाचंही काम करत नाही आणि सत्तेकडे डोळे लावून बसलेली लोक म्हणून तुमची जर महाराष्ट्राला ओळख झाली तर ते भाजपच्या दृष्टीने चांगलं नाही ना. देवेंद्र फडणवीस हिंदी में देखा की तरह उन्होंने बात की है, उनके जो अहवाल आए उसी तरह आए हैं, आप क्या कहेंगे इसके बारे में? नहीं, अभी रश्मि शुक्ला जी के बारे में मैं कुछ नहीं कहूँगा. मेरी भी उनसे अच्छी पहचान है. वो काफ़ी सालों से इसमें काम कर रही है. लेकिन जब उनको इंटेलिजेंस के यानी उनको जो जिम्मेदारी आखिरी में दी थी उसका वापर, उसका इस्तेमाल पिछली सरकार ने अपनी पार्टी के बारे में, एमएलए के ऊपर नज़र रखने के बारे में किया कि नहीं किया? वो टैपिंग और भी पिछले 5 साल में किसका टैपिंग हुआ था? मैं तो कहता हूँ अभी ये अगर ऐसा टैपिंग हो रहा था तो इसका मतलब पीछे भी टैपिंग 5 साल में किन लोगों का किया, कौन से पॉलिटिशियंस को के ऊपर इनकी नज़र थी, कैसे टैपिंग हो रहा था, इसकी भी इंक्वायरी होने की आवश्यकता अभी महसूस होने लगी है. जो देवेंद्र फडणवीस ने आज इन्फॉर्मेशन दी ये बहुत गंभीर है. और ये टैपिंग का मामला है, फ़ोन टैपिंग का. तो फ़ोन टैपिंग के मामले में पिछले 5 साल में क्या हुआ इसके बारे में भी इन्फॉर्मेशन निकालने की आवश्यकता है. सर शेवटपर्यंत आले त्याच्या पुढचे काय पातळी असेल काही करून ठीक आहे. असं आहे की विरोधी पक्षाने बोलताना, आरोप करताना किमान स्वतः म्हणजे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडणार नाही याची तरी काळजी घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आज आपण सांगली महापालिकेमध्ये आला, सकाळीमध्ये आला, सकाळी आपण प्रोग्राममध्ये बोलवता, आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये जायचं, त्याची काय तयारी वगैरे आढावा घेण्यासाठी. आज मी आढावा घेण्यासाठी झालो. नाही, वेळ मिळाला की जातो आपण, तसं काय अडचण नाही आपल्याला. साहेबांना ऑलरेडी मेसेज करून ठेवला. मी वाचलेलं नाही तो. काय करणार आता वाचायला. सांगा.